प्रत्येक जीवाने ना मनुष्य प्राण्याने अनुभवात जगावं ही माऊलीची मनोगत आहे. एक सुखामध्ये असतो. कोणतं सुख? निरुद्देश आहे, विषयावाचं, इंद्रियावाचं हे सुख आहे, ते आत्मसुख आहे. इंद्रियाच्या द्वारे भोगलेलं सुख विकारात्मक सुख आहे. डोळ्यानं आपण रूप पाहतो, डोळ्यानं रूप आहे, तर त्रिपुटीच्या द्वारातून आहे. त्रिपुटी उत्थान पावते आणि दृश्याला दाखवते, पण भगवंताला दाखवायची ताकद त्रिपुटीत नाही. समजून घ्यायचा विषय आहे. जसं एसटी आणि ट्रेन सारखी धावती आहे ना. ट्रेनचा जास्त वेळ एक्सप्रेस आणि ट्रेन पेक्षा विमान त्याच्यापेक्षा सचपट. तसं ज्ञानाच्या मार्गातून बुद्धी भगवंताकडे जाणे एक्सप्रेस झटकन. विमानाचा प्रवास पटकन, तसं ज्ञानाचा प्रवासातून बुद्धी भगवंतापाशी चटकन जाते. ज्ञानमय हृदय असावं, बोधमय वृत्ती असावी, चिन्मय अवस्था असावी आणि परमेश्वराशी एकता भोगावी. 4 वाक्य निराळे करून येत नाही. 4 वाक्य निरनिराळे. खरं सांगते सरिता, काय भाग्य आहे की तुम्हा लोकांचं. आता तुमचं तरी वेगळं आहे. आता ह्यांना शिक्षण त्यांचं वय लिहिण्याचं, पण त्यांना ही भाषा कळते. ते संपल्यानंतर खाली यावं लागतं. पण ज्ञानामृत संपत नाही आणि जन्म येत नाही, वासना राहत नाही, देह मिळत नाही. मग तो कुठे राहतो? जीवात्मा परमात्मा बनतो. त्याला म्हणायचं ज्ञानी. तो देहात नसतच, देहाचा नसतो, तो परमात्म्यात असतो. पण ज्ञानी महात्मा कुठं कळतो जगाला ना. त्याचा निवास परमात्म्यात आणि तुमचा निवास देहात. तुम्हाला वास विषयात नाही का पाहिजे. आमची का बुद्धी, जी बुद्धी विषयाला सोडत नाही ती भगवंताकडे जात नाही. हो नाही. आणि जी बुद्धी त्या बोधात रंगून जाते ती वेदमय होती. 2 टप्पे. एक बोधात बुद्धी, एक देहात बुद्धी. नाही का देहात? अज्ञानी लोक, संसारी लोक, पामर लोक, भोगी लोक, सुखी दुःखी लोक, विषयी लोक, क्रोधी लोक, फक्त क्रोधात. नीट आहे का? आणि मोहात. मोह पूर्ण झाला की क्रोध येत असतो. समजलं? जेव्हा मोहाची इच्छा होती विषय बघण्याची, मग बघणं असो, घेणं असो, देणं असो, घालणं असो, खाणं असो, पाहणं असो, चालणं असो, कुठलाही भोगच आहे ना. नाही का? मग मोह नाही पूर्ण झाला की क्रोध येतो, पण मोह थांबला की त्याग तयार होतो. मी शब्द लक्षात घ्यायचा. जा. मोह संपला, त्याग. आणि त्यागात भोग नाही. त्यागात त्या वृत्तीला परिपूर्णता येते आणि ती त्यागमय वृत्ती भगवंताकडे जाते. देहा करत नाही. त्याला वैराग्य नाव दिलंय शास्त्रकारांनी, वेदांत शास्त्राने. त्यागानंतर वैराग्य आहे आणि वैराग्य जन्मत तर ज्ञानाचा उगम होतो.
ज्ञान त्या बुद्धीमध्ये समजायला सुरुवात होते. ज्या बुद्धीला ध्येय समजतं तिथं ज्ञान नाही, आणि जिथं भगवंत समजतं तिथे देहभाव नाही. समजते ना? आईस्क्रीम खा, कुठं दही खा. मोह म्हणजे वृत्तीमध्ये विषयाची काय आवड. मनाला कुणाची आवड? विषयाची. भक्ताला देवाची आवड आहे की नाही? भक्ताला देवाची आवड, वृत्तीला विषयाची आवड, आणि ज्ञानी लोकांना भगवंताची खऱ्या स्वरूपाची आवड. भगवंताचं मूळ स्वरूप, त्याची आवड. मग वेगवेगळ्या टप्प्यातून बुद्धी जेव्हा पुढे पुढे जाते, साकारातून निराकाराकडे, बुद्धी साकारावर प्रेम करते. आता साकार म्हणजे काय होतं का? साकार ज्या निर्गुणानं आकार धारण केला, ज्या उंड्यानं चपाती बनली, गोल उंडा चपाती बनते, त्याला म्हणता नाही, त्याला म्हणतो आपण उंडा. पण जेव्हा ती गोल पसरती लाटण्याच्या द्वारे, तर त्याला उंडा म्हणता येत नाही. म्हणता येते तसं बुद्धी भगवंताकडे जाते. उदाहरण यात नाही ना. आणि भगवंताकडे जाता जाता देहाचा संबंध कधी सुटला कळत नाही. झाडाचा पिकलेला आंबा कधी गळून पडला झाडाला माहित नाही. झाडालाच आला होता, आंबा झाडाला चिटकलेला होता, पण तो पाडाला आल्यावर चिटकापणा गेला, झाडाला सोडलं. तसं बुद्धीमध्ये ज्ञानमय अवस्था आली, या देहरूपी झाडाला वृत्तीनं सोडलं. धरलं नाही बेटा, हे शिकायचं तुम्हाला. मला प्रत्येक जीवाला हे असो हे असो हे असो जोपर्यंत बुद्धी देहाला धारण करते, जडाला माझं म्हणते, विषाकडे धावते, क्रोधात थांबते, इंद्रियाला माझं म्हणते, विकारामध्ये जन्म घालते, आणि निराकारातून बाहेर येते, अधोगती होते. स्वरूपस्थिती नाही येतात, हे स्वरूपस्थिती त्या बुद्धीचं अधःपतन म्हणतात. आणि अधःपतनामध्ये त्या हृदयाला दुःख भोगावं लागतं. कारण सुख नसतंच देहात, विषयात, नात्यात, जगात सुख नाहीये. तुम्ही सुख शोधता, सुख संतापाशी, सुख ग्रंथापाशी, सुख ओवीपाशी, सुख श्लोकापाशी, सुख श्रवणापाशी. तुझा ना मग सुख संपत नाही, दुःख शिवत नाही. सुख संपत नाही, दुःख शिवत नाही, वेद उरत नाही, आणि अज्ञान बुद्धीत थांबत नाही. नीट लक्षात ठेवा, बुद्धीत अज्ञान थांबणं म्हणजे काय? ह्या जडाला वृत्तीनं धारण करणं. तो मी, देह मी, हा जो अंतरात भाव उत्पन्न होतो तो अज्ञानामुळे तयार होतो. जडाचा संबंध अविद्येमुळे वृत्तीमध्ये प्रगट होतो, आणि वृत्तीमुळे भगवंतापासून या जीवाला दुरावा निर्माण होतो. दूर जातो जीव. लेकरू दूर गेल्यावर आईला करमता नाही, भोवताली खेळल्यावर मन रंगत, आणि मांडीला आल्यावर मन हसत नाही. जसं बाळ खेळताना रंगून जातो त्याच्या खेळात, विसरत माणूस.
तस श्रवणाच्या भक्तीमध्ये बुद्धी रंगून जाते, दंग होते. ही श्रवणाची अपरंपार शक्ती. जेव्हा श्रवण आत जात कानाच्या माध्यमातून, जे श्रवण वेदाचं, जे श्रवण मुक्तीचं, जे श्रवण सुखप्राप्तीचं, जे श्रवण ईश्वराच्या सान्निध्याचं, हा शब्द फार महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीला देहाचं सान्निध्य आहे तिथं केवळ दुःख आहे, जिवंत अज्ञान आहे आणि मनाला भ्रम आहे, बुद्धीला ताण आहे आणि अंतःकरण असमाधान आहे. तिथं बुद्धी घाण आहे. तुम्हाला वाटतच नाही मी घाण, मग ती पूजा पावन नाहीये. घाण बुद्धीची पूजा पूर्ण नाही. घाण म्हणजे अविद्यासह वृत्तीनं केलेली पूजा. समजते का भाषा? नाही तसं निशंक प्रेम होतं ना आपल्या एकमेकावर, तर आदर असतो एकमेकाचा, तिथं कधीच दूषित भाव तयार होत नाही. कारण निस्सिम भाव असतो. हे हृदय आणि ते हृदय एक असत. हे नातं साधूचं आणि साधकाचं असत. संसारिकाचं क्षणाला बदलतं, म्हणून तिथं जास्त थांबायचं नसतं. साईड साईड काही समजते ना? नाही कळ बाजूला पुढं जायचं. पण साधक साधनेवर अनुभवतो. जशी जशी साधना वाढते, साध्य जवळ येतो, देह दूर होतो. नीट लक्षात ठेवायचं. साधनेचा असा प्रभाव आहे, साध्याला प्राप्त करून देत ती साधना महान आहे. ही साधना आहे, ही आहे आपली लक्ष्मी, वाद नाही. पण ही साधना कोणची? आत्मतृप्तीची, भगवंत प्राप्तीची, ईश्वराला जाणण्याची आणि ईश्वर होण्याची साधना म्हणजे मुक्तीची साधना. ईश्वर प्राप्त होतो आणि मुक्ती हातात येते. भक्ती योग्य बनती आणि भेद मावळून जातो, अज्ञान जळून जातो, परमात्मा मिळून जातो, हे भाव संपून जातो आणि मी ईश्वर हे हृदयाला कळून जातो. मी देह नाही. हा भाव जागा होणं म्हणजे अद्वैत शास्त्राला आलेलं खरं फल. अद्वैतामध्ये बुद्धीचा भाव बदलतो, द्वैतामध्ये देहभाव उगवतो, श्रवणामध्ये परमात्मा कळतो आणि मोक्षामध्ये तो मला मिळतो. आहे ना? सुंदर प्रश्न सांगतात माऊली, पण आतून ध्यास पाहिजे. पाहिजे ना? ध्यास कशाचा? भगवंताच्या भेटीचा. नाते ओळखले, काही मिळाले नाही. नात्याला प्रेम केलं, काही कळाले नाही. कोणचं नातं कसं आहे कळतंय? ज्या नात्यामध्ये काहीच नाही, जे नातं बदलतं, जे नातं काहीही कामाचं नसतं, ज्या नात्यामध्ये फल नसतं, ते नातं अमृत अनुभव. माऊलीनं अनुभव सांगितलाय. अनुभव कसा घ्यायचा, भाव कसा टाकायचा, देवभाव कसा संपवायचा, अविद्येला कसं मुळातून फेकायचं आणि ब्रह्मज्योतीमध्ये बुद्धीनं कसं थांबायचं, ते आम्हाला माऊलीकडून शिकायचं. बरोबर? देहात थांबतो तर त्रागा होते. माझा देह तुझा नाहीये.
तो त्याचा, ज्याने तुला दिला त्याची सत्ता आहे का तुमची? मग का सत्ता वाजवतो? कळत नाही ना. माझा देह मी केलं, आधी मी म्हणतो पुन्हा माझा म्हणतो. अहम अध्यास मम अध्यास. अहम म्हणजे मी, मग मी आहे मी आहे मी आहे हा तुम्हाला श्वास सांगतो. रिदम सो हम सो हम. मी आज घेतलं नाही, बायका किती चोकलाय का करू दे असते. मला पण मेडिटेशन करावं लागतं ना, मला पण गरज आहे. नाही गरज. सो म्हणजे आत्मा हम आहे आहे ही माया सांगते आणि सो हा स्वयंसिद्ध आहे. तो आहे म्हणायला ती लागते आणि त्याला प्रगट व्हायला तिचा बाद लागतो. ते नंतर बघू आता कसा होतो. काही मला ते सांगायचं नाही, पण सोहमचा अर्थ सांगितला. कधी काय निघतं माहित नाही. सो म्हणजे परमात्मा तो श्वासाच्या आवाजातून मी आहे म्हणतो. ध्वनी आघाताविना हृदयामध्ये उत्पन्न झालेला ध्वनी, त्याचं नाव सोहम. सोहम सोहम सोहम. तो सांगते श्वास सोहम सोहम सच्चिदानंद पूर्ण स्वरूप शिवोहम 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 सच्चिदानंदोहम सच्चिदानंदोहम पूर्ण स्वरूपोहम शिवोहम 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 शिवोहम. शिव मी आहे, देव मी नाही. ही जी धारणा कुठे धारण करते तर ती उत्तम गतीला स्थितीला पोहोचते. देह मी म्हणताना दुःख सहन करते आणि शिवहम म्हणताना देहातून वृत्ती बाहेर येते. या शिवहमचं फळ आहे ध्यानात. म्हणतात मेडिटेशन. हे लोक इंग्लिश लोक ते आम्ही म्हणतो ध्यान धारणा. आम्ही म्हणतो ध्यान आणि धारणा. बुद्धीनं शिवरूप होणं, ती शिवाला धारण केलं, धारणा. शिवाचं ध्यान केलं योग आणि शिवरूप झाला मग कळतच नाही. सगळं करतो पण कशाला काय म्हणा कळत नाही. कळत का? माझ्या लाडू करतील लेकरू खात. त्या लेकरूला माहिती का लाडू काय आहे, कसा केला माहिती का? डिंकाचा लाडू कसा कुटावा लागते ते. मशीन नाही तुमच्या, आम्ही कुठतो कॉल बघत्या. बरंच आहे, आम्ही मशीन नाही जात. सगळं पण आधी कुठायचं, कारण जे कुठून त्याच्यामध्ये जे तयार होतो स्वाद तसा मिक्सर न होत नाही. देहातून भिन्न होती. मला हे सांगायचंय. देहातून अलग होणारा ज्ञान आहे आणि ज्ञानाचा भोग हा अनुभव आहे. जेव्हा विद्येचा नाश होतो कशानं? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान त्या बुद्धीमध्ये सहज जात संतांच्या माध्यमातून. आणि ज्या बुद्धीमध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रवाह जातो तर अनंत कालाचा वासनेचे संस्कार धुतल्या जातात. हा महत्वाचा टप्पा आहे आयुष्यातला. ज्या नाना जन्मातल्या नाना वासना तुमच्या हृदयामध्ये आणतात येतातच. एखादा आईचं लेकरू चोर बनत, एखादा मोर बनत म्हणजे आनंदी.
मग चोर बनलेला त्याच्या जन्मांतरीच्या पापाच्या वासना, आणि एखादा भक्त बनतो त्याच्या पुण्याच्या वासना. त्याच्यामध्ये मायेचा काहीच दोष नाही. दोष आहे एकाच जमिनीवर दोन झाड आहेत. एक धोत्र्याचं आणि एक आंब्याचं. हापूस. पण दोन्हीला आधार जमीनच आहे का खडक आहे? पण बी भिन्न आहे. जमिनी एक आहे पण बी म्हणजे वासना अलग अलग. तुमची वासना प्रेमळ आहे, माझी वासना कठोर आहे. मला न दया न माया, पण तुम्हाला दया वाचून काहीच येत नाही. मग जे हृदय दयाशील असत, कृपाशील असत, बोधमय असत, वेदमय असत, ते हृदय भगवंताचं असत. ते हृदय साधनेतून बनत आणि साध्याला प्राप्त करत. ते हृदय राम होत, राम नाही. सांगू तर कसं साधे भाषे सांगावं लागतो वेदांत. माझ्या पुढे कुणी बसणारच नाही. लई ताप आहे आम्हाला. अवघड बोललं कुणी ऐकल आणि साधं बोललं कुणी सोडल का? हरे 650-700 लोक काय ऐकायला मांडणी आहे. वेदांत कळायला बुद्धीमध्ये खूप पुण्य लागतं. संसार आवडायला अति पाप लागतं. गुरु मिळायला भाग्य लागतं. श्रवण कळायला हृदयाची पवित्रता लागते. आणि मोक्ष हातात यायला अध्ययनाची स्थिती लागते. सगळं लागतं. पण एका सेकंदात कसं येतं बाहेर? हा अगदी असं कसं ते संस्कार येतात. करेक्ट. जे जे संस्कार घेऊन जे हृदयात ती वृत्ती आली ते बाहेर निघतात. आता ह्याला बोलायचं म्हणून ठरवलं येताना. आता साधनाला गेलं की भांडायचं ते म्हणत असतं ना. असतं का? जी मनात फुटफुटी असते हिला राग व्हायच्याबद्दल, आता हिला चांगलं बोलायचं मगच शांत बसायचं, ही मनामध्ये धारणा आहे. चुकीचं बोलत नाही मी. फॉर एक्झाम्पल हिला आता समोर आली की काढायची मग ती आली, हिची वाणी सुरू झाली. बघितलं की त्याला म्हणतात क्रोधाचं फळ. पण माफ करणं वेदाचं फळ. काय? वेदाचं फळ. तसं तुम्ही मला काल फोन आला की तुमचे काही असं त्याला सवय लावली ना. तुला ताटात दिलं ते खा. प्रारब्धाला खा. असं का? मीठ जास्त नाही तिखट जास्त नाही. जसा प्रारब्ध आहे तसा. तुला अधिकारच नाही मीठ जास्त म्हणायचं. मीठ जास्त पडणार हे प्रारब्धातील आहे. मग कशाला म्हणायचं हे जास्त आहे दुःख? तू आनंदच बाबा. मग त्याला बाजूला करायचं दुःखाला आणि पुढे सरकायचं. तर भगवंत भेटतो, नाहीतर नाही. जर त्याला दुःखाला धरलं तर यम भेटतो आणि दुःखाला सर केलं तर देव भेटतो. मग आता यम भेटायचा का देव भेटायचा हे तुम्ही ठरवायचा, आम्ही नाही. तू काय ना? कारण जी ज्ञानमय स्थिती असती ती देहस्थिती नसते. जी अज्ञानमय स्थिती असती ती देह. अज्ञानामध्ये बुद्धीला जडाचा संबंध आहे आणि ज्ञानामध्ये बुद्धीला भगवंताचा स्पर्श आहे. मग तुम्हाला भगवंताचा स्पर्श भोगायचा की ह्या मड्याला माझं म्हणायचं हे तुम्ही ठरवायचं, आम्ही नाही. मग हे दिसतंय
पण ते नसतंय, कारण ते आभासिक आहे. हे मायेने दाखवलंय, पण बोधानं बाजूला गेलंय, परमतत्व प्रगट झाले आणि त्याला बुद्धीचा संगम केलाय, तो महात्मा झाला. देहाचा संगम कशाला आणि किती काळ देहाचा तुमचा संबंध आहे? अनंत काळ. हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक प्राणी मात्रानं, मनुष्य प्राणी, पशु प्राणी नाही. ज्या मृत्यूलोकात आपण आलो तर आपल्या देहापासून उत्पन्न झालेला दुसरा देह, तो माझा म्हणण्यामध्ये ज्या बुद्धीमध्ये आसक्ती असती ती वृत्ती बेकार असती. पण ज्या बुद्धीमध्ये भगवंत असतो तर ह्या देहापासून तो देह भिन्न असतो आणि त्या बुद्धीमध्ये परमात्मा भिन्न असतो. म्हणून अनंत देहाचा संबंध होऊन बी तिथे विकार नसतो, तो खरा भक्त असतो. त्यांचा घ्या, तुमचा घ्या, त्यांचा. प्रत्येक देहात पंचमहाभूताचा विस्तार, देहामध्ये संबंध करणं हा भगवंताचा चमत्कार आहे. प्रत्येक भूताचा संयोग करून ती प्रकृती बनवणं हा ईश्वराचा चमत्कार आहे. नाही तुम्ही मिसळले भूत. जर तुम्ही भूत एकत्र केले नाही आणि भूता वाचून देह झाला नाही आणि मी तर भूत नाही अशी जर मनाची तयारी झाली तर ते मन देहाला शिवत नाही, देह माझा म्हणत नाही आणि देहाला सोडून भगवंतात गेल्याशिवाय थांबत नाही. ही पंचकर्ण ग्रंथाची स्थिती आहे. पंचकरणामध्ये 5 भूताची मांडणी आहे. 5 भूत, भूताचे विषय, भूताचं कार्य आणि भूताची एकता. पृथ्वी, आकाश, तेज, जल, वायू. हे पृथ्वी म्हणजे जड, ही जमीन. आकाश म्हणजे पोकळी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा, जल म्हणजे पाणी. आता तुम्ही सांगा, वारा आणि पाणी एकत्र होईल का? आणि देहात झालं नाही का? या देहात जी पोकळी आहे ते आकाश, सगळ्या नाड्यात हवा आहे ते वायू, अंगाचे रक्त आहे ते जल, डोळ्याचे तेज आहे ते अग्नी, वाणीची शक्ती आहे ते अग्नी. मग सगळे आहेत की नाही? तर ही हाडाची साखळी, त्या सापडा पृथ्वी, तोंडात लाळ पाणी, मांस मज्जा हे जल, मांस मज्जा तंतू नाड्या रक्त हे कुणा स्वरूप आहे? जलाचं. हाड पृथ्वीचं, वायू वाऱ्याचं, अग्नी तेजाचं. हे सगळं मिश्रण केलं आणि बॉडी झाली. आता ही बॉडी भूताची का तुझी? सांग टवळे. मग केवढं तादात्म्य काम होत. ही जर बॉडी बनली भूताची तर मालकी केली तुझ्या बुद्धीची. त्या बॉडीवर सत्ता कुणाची? बुद्धीची आणि मनाची. मन म्हणत तिकडे चल, देहाकडे चल म्हणतो, म्हणत नाही का? पण बुद्धी म्हणते श्रवणात आल्यावर देह मी नाही म्हणते. आता मी तुझ्या मग कशाला येऊ? ती मनाचं ऐकत नाही, ती बुद्धी बोधात. आणि जी मनाचं ऐकती ती बुद्धी देहात. फरक आहे की नाही? नाही आहे. ज्या बुद्धीला जडाचा संबंध आहे ती आविद्या येते. ज्या मनाला ईश्वराची ओळख आहे ती भगवंतात आहे. ती जगात बी नाही, देहात बी नाही, वासनेत बी नाही. मग ती श्रवणात. श्रवणातली बुद्धी त्रिलोक्यात महान आहे. म्हणून जगात साधक छान आहे. फक्त साध्य गाठायचे. सगळं टाकलं ना. म्हणून साधना ही पावर आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे साधना, मोहाची निवृत्ती म्हणजे साधना, विवेकाची उत्पत्ती म्हणजे साधना, परमात्म्याची प्राप्ती म्हणजे साधना आणि परमात्म स्थिती म्हणजे साध्य.
आत्मस्थिती म्हणजे साध्य. कधी काय विषय निघल आम्हाला माहित नसतं. उघडला का ग्रंथ, वाचला का विषय, आणि वाणी थांबते का? आता हे आम्ही सांगायचं का? ही पावर आमच्या व्यासपीठाची, आमच्या गुरु महात्म्याची, की ज्यानं दीक्षा दिली, कानात नाही केलं की काय ते मोक्ष देते होय. एक संस्कार आहेत, विधीचं पालन आहे, धर्मशास्त्र. पण वेदांत शास्त्राला देणारे ब्रह्मवेत्ताच असतो. एक मोक्ष गुरु, एक कुलगुरु, परंपरेने केलेला कुलगुरु, आणि ज्ञान देणारा मोक्ष गुरु. जो ज्ञान देत नाही त्याला गुरुपद नाही. जो मंत्र देतो तेवढी शक्ती, जो देहाचा वाद करतो त्याच्यापाशी मुक्ती. कारण वेदांत शास्त्राच्या माध्यमातून बुद्धीला ब्रह्मत्व प्रदान करणारे मोक्ष गुरु आणि बुद्धीला पवित्र करणारे कुलगुरु. दोघी एकच होत. ज्याला अक्कल नाही का, दोन्ही एकच म्हणतात बाया. एक असते का? कानातला मंत्र आणि बुद्धीचं यंत्र सांगा कोणी कुणाला. आम्हाला भीती वाटते, तुम्हाला काय वाटत नाही? न कळण्याचं काही देणे घेणं नाही. कशाला काय म्हणतात तेही माहित नाही. आम्ही गुरु केला, बरं करावाच लागतो. काय नवल काय तुझं? त्याने तुला काय दिलं? तुझं घेतलं का तुला दिलं? सांग सांग. मग मी खरं बोलले ना. मला लोक म्हणतात हा असं बोलली छाया. काय बोलली? खरं बोलली. जे देतो आणि अज्ञान घेतो, बाजूला काढून घेतो ना, तो ब्रह्मवेत्ता असतो. जो नुसतंच घेतो, काही येतच नाही, तो रिकामा टक 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 टक. मशीनची घंटी, मशीन कारखान्यात तुला टक टक वाजतं की वरी भोंगा, तसा हे भोंगा द्यायचा पत्ताच नाही. आणि सांगा पंक्ती देतात का म्हणते ते, त्या दुसरं माहितच नाही. पोये आणि पंक्ती ते गुरु होय बाबो. आम्हाला ऐकली दूर करून लागते 420. कधी मी तेच का? हा तिथे गेले की ते म्हणतात नाव टिपा आणि किती देतात. काढतो कोण, वेदाचं ज्ञान देत, कोण हृदयाचं भान हरपत, कोण ईश्वरामध्ये मनाला समर्पित करत, कोण हृदयामध्ये रामाला प्रगट करत. आता हे आम्ही सांगायचं का? तुम्हाला कळाव ना कोण कोण काय काय करत, पण ते कबूल करीत नाहीत. विश्वास त्यांचा काय असतो? विश्वास. वाघ विश्वास. किती अवघड खेळ आहे. इथं आमच्यापाशी जमत नाही. काय बी नाही जमतच नाही. फांटा वरी गेला की ते कापावच लागते, कारण वरी लाईटचं करंट लागते ना. फांटा लयच वरी गेला, मागायचा फांटा आणि वरी लाईटचा खंबा, मग ते फांटा कापतो आम्ही कैची ना. की मुलामुळे कापावं लागतं नाही का? झाडामध्ये करंट गेलं, झाड जळण की, म्हणून शेंटा कापलाय. असा विचाराचा. सांगणारे ऐकणारे फार चटक, तळमळ करणारे कमी, मळमळ करणारे अति. बघितलं की द्या मळमळ, भेटलं की घ्या तळमळ. कशा म्हणाली पुण्यावली बाई? तिथं माझं मन असतं. ज्ञानोबरायांचं आहे. ते म्हणतात अविद्येचे अडवे, गुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे, कारण
जी बुद्धीला अविद्या आडवी येते आणि बुद्धी देहाला धारण करते आणि जगताला खरं म्हणती आणि परमात्मा असून तिला न ओळखता देहाची ओळख होती. या विद्येमुळं देह माझा वाटतो. ही अविद्या आडवी येते आणि त्या बुद्धीला तिथं धारण करा थांबती आणि पुढे भगवंताकडे जाऊ देत नाही. ही अविद्या संत महात्मा येऊन तिला भस्म करतात, अविद्येचा नाश करतात आणि बुद्धीला ब्रह्मभाव आणून देतात. म्हणून चैतन्याचे धावे कारुण्य जके. चैतन्य म्हणजे सद्गुरुनाथांचं परम रूप. चिन्मय झाले ना ते, देहमय नाही. संत हे चिन्मय. मग ते चैतन्याचे धावे कारुण्य जके, ते धावून आले. जीवाची करुणा आली, त्यांचं अज्ञान पाहावं ना, त्यांचं दुःख देखवं ना, म्हणून ते चैतन्य म्हणजे संत धावून आले. ते धावणारे संत नाहीत, एक चैतन्याचं रूप आहे हे आपल्याला कळावं लागतं. तेव्हा संतावर विश्वास बसतो. ज्ञानाचा अक्ष देतात आणि मोक्षाचा कक्षात नेऊन ठेवतात. हे संत असतात. घेणारे संत नाहीतच. लिहून ठेवायचे कागदावर. तिथं व्यवहार आहे देण्याचा आणि घेण्याचा. तिथं मोक्ष नाही, तिथं वेद नाही, तिथे ज्ञान नाही. शब्द मात्र असं ट्यू ट्यू ट्यू, पण अनुभूती नाही. सांगा, ज्ञानपरायण 9,000 वेळा ह्या माऊलीच्या रूपामध्ये लिहून ठेवल्या. अमृत अनुभव 10 प्रकरण लिहून ठेवलं. 65 तांगदेवाला दिले. हरिपाठ वारकऱ्याला दिला आणि माऊली समाधिस्थ झाले. किती पैसे दिले तुम्ही? किती दिले माऊलींना पैसे त्या लोकांना? लाज वाटली पाहिजे. असंच बोलतो की परमार्थात पैसा जर आला, पापाचा पाऊस आहे तिथं. तुम्ही मान्य करा नाही तर न करा, आम्हाला देणं घेणं नाही. पण खरं ते खरा. परमार्थात पैसा हा विटाळ आहे. परमार्थात मोक्ष हा सवळ आहे. परमार्थात सुख हा वेदांत आहे आणि परमार्थात हृदयामध्ये पांडुरंग प्रगट होतो. हृदयाचं एक धन आहे, ते पैसा वाचू नये. पैशाने पांडुरंग तो प्रगटतो का? कुणी सांगितलं? वेदात दिलं का? कीर्तन विका, टाळ्या विका, मृदंगाला हात लावला की पैसा मागा सांगितलंय? नाही. अविधी येतो. वेदाच्या बाह्य वागतात, पण आता विलाज नाही म्हणून भीक द्यावं लागते. पण मृदंगाचा राम माऊली धुणी बाहेर येतो. काय मृदंग बोलतो? ज्ञानोबा माऊली तुकाराम मृदंग बोलतो. त्याचा धुणी हृदयात जातो आणि तिथं मन नाचत आणि बुद्धी ब्रह्मत्व पांगून घेते. काय धुणी असतो का भजनामध्ये? पण तुकोबाराय काय म्हणले? भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. तुकोबाच प्रमाणे भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. ज्या भजनाच्या माध्यमातून पैसा कमवला जातो ते नरक देतो, आणि ज्या भजनातून पांडुरंग नाचतो तो स्वर्ग होत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे नामदेवा भोला भंग. नसता नसता देवाचा गळ पितांबर. सावध होई देवा ऐसा बोल एकविध. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. त्या कीर्तनात पैसा होता का? नामदेवाने किती घेतलं बिल कीर्तनाचं? सांगा ना. तिथे देव नाचलाय. यांच्यामध्ये देव नाचतो का? या भूतामध्ये या स्वार्थ बुद्धीच नव्हती. बोलू नका छाया ताई. बस असतो जीव पण. जीव पण का तयार होतो? अविद्येने. भवरोग काय येतो? जन्म मृत्यू अविद्येमुळे. आणि जन्म मरण थांबतं ब्रह्मविद्येमुळे. हे सगळं कळायला पाहिजे. ते कोण काय देत? मीठ खारटता देते, साखर गोडी येते आणि पाणी शांत होत प्राण.
प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे. तसं ज्ञानाचा गुणधर्म मोक्ष, नामाचा गुणधर्म अविद्या, कर्माचा गुणधर्म स्थिरता. बुद्धी चंचल असती, स्थिर, कुठे मी जाती, कला मी शेवती, कुठे मी चिटकती. हा मग ती काय होती, कुठं जात नाही, शांत. मग शांत बुद्धी पवित्र होती आणि पवित्र बुद्धीला परमात्म्याची ओळख होती. स्टेप बाय स्टेप. त्याला म्हणतात परमार्थाच्या शिड्या. परमार्थाच्या बुद्धीने चढलेल्या शिड्या, पायऱ्या. आता ऐका. नास्ते जीवपण भवरोग. अविद्यारूपी अरण्यात जो जीव जन्म मरणाचे दुःख भोगत आहे, त्याच्याकडे श्री गुरु धावून आले आहेत. त्याचा स्पष्ट अर्थ असा, अविद्येच्या अरण्यात आपण अडकलो नाही का. मग स्थित चेतन म्हणजे आत्मा. स्थित म्हणजे एका जागी असणं, आणि फिरत चेतन म्हणजे जीव. ह्या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात, त्याला म्हणायचं फिरत चेतन. आणि स्थित चेतन म्हणजे आत्मा, आणि फिरत चेतन म्हणजे जीव. किती सुंदर मांडे. ही भाषा गुरुजींची आहे. ही मांडणी गुरुजींच्या मुखातली वाणी नाही, गुरुजींच्या मुखातली आहे. आता ऐका. जीवाला फिरण्यात अतिश्रम होतात, होत नाही. ह्या देहातून त्या देहात. आता ह्या देहात आलं, हे नातं माझं. त्या देहात गेलं, त्या देहाचं नातं. त्या देहात गेलं, त्या देहाचे नाते. असे अनंत देह, अनंत वासना, अनंत प्रेम, अनंत संबंध. मग सांगा, किती देहामध्ये किती नात्याचं दुःख भोगलं असं ना आपण. विचार करा. किती आई बाप, किती लेकरं, किती पती पत्नी, याचा विचार करता कधी? मग कोणचा पती खरा? अक्कल तरी का? म्हणून बुद्धीचा पती परमात्मा, दुसरा कोणीच नाही. कारण ती बुद्धी त्या भगवंतामध्ये विलीन झाली, परमपदावर आली, मोक्ष प्राप्त झाला, अविद्येचा निराश केला, देहभाव संपून गेला, अनात्म्याचा वाद झाला, परमात्म्यात एक रूप झाली. याच्या पुढचं ऐकून सांगू का आता? अजून समजून घ्यायची गोष्ट आहे. किती सुंदर योजना असतं ज्ञान अमृतानुभवामध्ये. मिळतं का? एका कीर्तनाने 1 लाख भरले, आणलं त्या मार्गाला गाडी, VIP, AC गाडी. सांगतं का हे? का सांगत नाही? त्याला येत नाही. एकच उत्तर, त्याला मानताच येत नाही. ऐका आता. जीवाला फिरण्यात अतिश्रम होतात, अनेक दुःखे भोगावी लागतात. त्यात ज्याला दुःखाची आठवण असते त्याला मुमुक्षु. कोणतं दुःख बरं? अविद्येचं, देह संबंधाचं. एक मिनिट ऐका. त्याला वाटतं माझा संबंध ईश्वराचा असताना मी देहाचा संबंध का करते? मला हा संबंध सोडायचा आहे आणि खरा परमार्थ खरा संबंध भोगायचा. हे 2 वाक्य पाठ करा. मला जडाचा संबंध सोडायचा आहे आणि मला चित्रूप बनायचं, स्वानंद भोगायचा, परमात्मा बनायचं, अविद्येतून निघायचं आणि समभावात जगायचं, परमसत्तेत राहायचं आणि अविद्याकृत जगातून भिन्न व्हायचं. काय शब्द येतात? वाटतं लिहावं कटकट कटकट. कारण कुठंच नसतं, कुठंही मिळत नाही. पण आम्हाला सांगताना लिहिता येत, आणि लिहिणारे आम्हाला देत नाही. की लिहिणारे ते म्हणते तुम्हाला काम द्यावं, आमचं आता घ्या. तुमच्यासाठीच आहे ना. आमच्यासाठी बाप कमवतो कुणासाठी? कष्ट कुणासाठी करतो? सगळं सांगतात त्याला बाळ म्हणून. हे लक्षात ठेवा. प्रत्येकानं बाळ बाळच राहावं. तो काळ म्हणू नये,
तो जर काळ म्हणला तर त्याला बाळ म्हणणं बंद करा. शिकावं. मला महाराज म्हणायचे, माझ्या घरी यायचे, मी बसायचो रात्री पण बोलत, आणि झालं काय बसायचे शांत. मोक्ष हाताळते आणि देहादिकाचा नात्याचा घेतल्यावर दुःख हाताळते. हे तुम्ही विस्तार करून बघा, आम्ही सांगू शकत नाही. जे नातं आपलं आपलं असतं ते शेवटी नातंच नसतं. सगळं बदलतं. तिथं स्वार्थ उगवतो, तिथं नातं संपत. तिथं स्वार्थ नसतं, ते नातं फुलतं. आम्हाला एवढंच शिकवलंय, आम्ही एवढंच सांगू, दुसरं आम्ही काहीच सांगू शकत. म्हणून कुठंही मन जाऊ द्यायचे नाही आणि ते पूर्ण चिटकू द्यायचे नाही. मन चिटकावं पांडुरंगाला, मनानं धरावं पांडुरंगाला, मनानं जाणावं भगवंताला आणि मनानं ओळखवावं स्वरूपाला. स्वरूपाला ओळखलं की मन स्वरूप बनलं. तुम्ही ओळखत नाही म्हणून दुःख होत. त्याच्याकडे जाता यावं, तिथं राहता यावं, त्याचं सुख खाता यावं. ब्रह्मसुख बुद्धीनं खावं, विषय सुख फेकून द्यावं, अनात्म्याला बाधित करावं आणि स्वरूपाला धारण करावं, त्याला संत म्हणावं. भगवंत देतो आपल्याला. फिरण्यामध्ये येते श्रम, अनेक दुःख भोगावे लागतात. ज्याला दुःखाची आठवण असते तो मोक्ष, आणि ज्याला दुःखाची आठवण नसते तो संसार आहे. त्याला माहितच नाही अज्ञानी ते काढावं, जन्म मरण सोडावं, संताला मन जोडावं. ते फक्त संसार करतो अफाट. त्याला माहिती का मी अज्ञानात आहे, मी देहात आहे, मी वासनेत आहे, मी मोहात आहे, मी दुःखात आहे. माहिती नाही. ज्याला हे माहित नाही ते संसारी, आणि ज्याला हे माहिती मुमुक्षु. आता ऐका, संसारात प्रत्येकावर पुष्कळ वेळा अनेक अडचणी येतात, पण माया त्याचा विसर पाडते, पुन्हा अडचण आणते. पण दुःख होत ही माया करू देत नाही. दुःख ती म्हणते नाही, दुःखाला सुख म्हणायला लागतो. संसार नाव त्याच आहे, दुःखाला सुख एका मायेचे. दुःख जीवाला दुःख होणे स्वाभाविक आहे, कारण दुःखी चैतन्य म्हणजे जीव. बघा व्याख्या, दुःखी चैतन्य म्हणजे जीव. आता पुढचा आहे, तो जीव अविद्यारूपी घोर अरण्यात जीवाचे दुःख भोगत सारखा फिरतो. अविद्येच्या अरण्यात फिरायला, संसारात मरायला जन्मायला, मरायला जन्मायला, हे दुःख जीव भोगाय. म्हणून तर मनुष्याने वारकरी व्हावे, कारण वारकरी झाला म्हणजे काय होते, नासे जीवपण भव रोग. आता कसं जीवन नाचतंय आपण नंतर घेऊ. आपण 1.5 तास झालाय. प्रत्येकाला चहा पाणी, काम, पूजा करू द्या. बायका हाणतील आपल्याला.